नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीला वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नंतर आता चिमुकल्या नाशिककरांचा देखील विरोध होताना दिसतोय। वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं म्हणत तपोवनासाठी चिमुकले नाशिककर मैदानात पाहायला मिळतात। वृक्षाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निरनिराळे सामाजिक संदेश देणारे पोस्टर हातात घेऊन आणि पोशाख परिधान करून चिमुकले वृक्षतोड आंदोलनात सहभागी झालेत। मनपाकडून आगामी कुंभमेळ्यासाठी तोडण्यात येणाऱ्या 1800 वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात सर्व नाशिककर एकत्र आले आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत निर्णायक ठराव करण्यात आलाय। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी करो या मरो ही ठाम भूमिका घेत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खासदार बाळ्यामामा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संपूर्ण आंदोलनाचा आराखडा अंतिम करण्यात आला। बैठकीत ठरल्याप्रमाणे 22 डिसेंबर रोजी भिवंडी मानकोली नाक्यापासून भव्य पदयात्रेला सुरुवात होणार आहे। 24 डिसेंबरला ही पदयात्रा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचून मोठा मोर्चा धडकणार आहे। स्थानिकांच्या स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनलेल्या या मागणीसाठी सर्वच भूमिपुत्र मोठ्या संख्येने एकत्र आलेत। एकच संघर्ष दिबा पाटील या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलंय। आंदोलनाचं वेळापत्रक, मोर्चाची व्यवस्था आणि सहभाग वाढवण्यासाठी पुढील नियोजनावरही बैठकीत चर्चा झाली। तर काय सांगाल, आज बाळामामा यांच्या अध्यक्षतेखाली जी कृती समिती आहे त्यांनी असं ठरवलेलं आहे मोर्चाबद्दल विमानतळावर काय नक्की 3 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीच्या बरोबर बाळ्यामामांनी जो 6 तारखेला आंदोलन पुकारलं होतं त्या संदर्भात तो आंदोलन स्थगित करण्यासाठी जी एक बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की 2 महिन्यात विमानतळाला विमान उडण्याच्या अगोदर आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ। परंतु 2 महिने आता पूर्ण झाले। उद्याच्या 3 तारखेला 2 महिने पूर्ण होतात याची आठवण देखील आम्ही करून देतोय। आणि साधारणतः 20 दिवस म्हणजे 22 तारखेला बाळ्यामामांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व भूमिपुत्र आम्ही एकत्रित होतो आणि मानकोली नाका ते विमानतळ असा पदयात्रा काढतोय। साधारणतः लाखभर लोक या पदयात्रेत भूमिपुत्र सहभाग नोंदवतील आणि जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे। त्याचबरोबर येत्या 8 तारखेला देखील आम्ही पनवेलमध्ये कोण या गावी आमरण उपोषणाला बसतोय। आमचा एकच ध्येय आहे की दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे, अभी नाही तो कभी नाही। कसं नियोजन असणार आणि किती तारखेला विमानतळावरती तुम्ही धडकणार आहात? आम्ही 22 तारखेला मानकोली नाक्यावरून निघणार, 24 तारखेपर्यंत आम्ही विमानतळावरती येणार। जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत विमान उडवून देणार नाही। शहादा तालुक्यातील सारंगखेडा इथे येत्या 4 डिसेंबर पासून चेतक महोत्सव भरवला जाणार आहे। श्री दत्त जयंती निमित्त ही यात्रा भरते। येथील ही यात्रा ही पारंपरिक आणि ऐतिहासिक यात्रा ठरणार आहे, कारण तिला 350 वर्षांचा इतिहास आहे। सारंगखेडाची यात्रा ही घोडे बाजारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारखे युगपुरुषांनीही या यात्रेतून घोडे खरेदी केल्याचा इतिहास या यात्रेचा आहे। यावर्षी अरब राष्ट्राच्या पार्श्वभूमीवर अश्वांच्या विविध स्पर्धा भरवल्या जाणार आहेत। यावर्षी चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांचा राज्यस्तरीय स्पर्धा पार पडणार आहेत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांना संधी देण्यात येणार आहे। यंदा घोड्यांच्या स्पर्धेत पोल बेंडिंग, अश्वनृत्य स्पर्धा, अश्व रेस स्पर्धा, अश्व क्रीडा स्पर्धा यांसह विविध प्रजातीतील अश्वांची सौंदर्य स्पर्धा रंगणार आहे। घोडे बाजारात भारतातील विविध कानाकोपऱ्यातून घोडे खरेदी विक्रीसाठी नागरिक दाखल होतात। दरवर्षी 3 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल होत असते। आता यंदा यात्रा 4 डिसेंबर पासून 21 डिसेंबर पर्यंत चालणारी ही सारंगखेडची यात्रा आणि चेतक फेस्टिवल हे अश्वशौकीनांसाठी मेजवानीच ठरणार आहे। दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी सारंगखेडाची ही यात्रा, सारंगखेडाचा अश्व बाजार, सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल सुरू होत आहे। 4 पासून तर 21 डिसेंबरपर्यंतचा हा चेतक फेस्टिवल असणार आहे। आणि यावर्षी आम्ही वेगवेगळं नवीन केलेलं आहे। यावर्षी घोड्यांच्या ज्या स्पर्धा होणार आहेत, आपल्या इथल्या बाजूला बघितलं तर 300 बाय 300 फुटाचा आपण मोठा मंडप टाकला आहे। घोड्यांच्या स्पर्धा या सावलीमध्ये होतील आणि याच्यामध्ये आम्ही एक VIP सेटिंग केली जी आखाती देशांमध्ये, अरब कंट्रीजमध्ये
ज्या प्रकारची सिटिंग होते त्या प्रकारचा एक पार्ट या वर्षापासून आम्ही सुरुवात करतो आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आपण देशासमोर काहीतरी केलं पाहिजे. सारंगखेडाचा हा चेतक फेस्टिवल नेहमीच पूर्ण भारतवर्षासमोर काहीतरी नवीन ठेवतो आणि त्याचं फॉलो मग त्याचं अनुकरण सर्व देशामध्ये होत असतं. तसं यावर्षी सावलीमध्ये एकाच 300 फुटाच्या पॅन्डॉलमध्ये घोड्यांच्या सर्व अश्वस्पर्धा आम्ही इथं घेणार आहोत. अश्वस्पर्धामध्ये घोड्यांच्या अश्वनृत्य स्पर्धा असणार आहे, घोड्यांची रेवाळची चालची रेस असणार आहे. रेवाळ म्हणजे एका चालबद्ध पद्धतीने घोड्यांची रेस असते ती असेल आणि मग घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धा ज्याला आपण हॉर्स शो म्हणतो, त्याच्यामध्ये नुकरा म्हणजे जे पांढरे शुभ्र घोडे आहेत त्यांची स्पर्धा असणार आहे. त्याच्यामध्ये मारवाडी प्रजातीचे सुद्धा हॉर्स शो सौंदर्य स्पर्धा असणार आहे. राज्यपाल कार्यालयामार्फत पुरस्कृत 27वा महाराष्ट्र आंतरविद्यापीठ महोत्सव 2025 यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दिनांक 4 ते दिनांक 8 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलाय. यात राज्यातील 24 विद्यापीठातील 3307 खेळाडूंचा सहभाग नोंदवणार आहेत. या क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी, बुद्धिबळ आणि ॲथलेटिक्स या 8 प्रकारांचा समावेश आहे. यात राज्यातील 24 विद्यापीठातील 1721 मुलं आणि 1586 मुली असं मिळून एकूण 3307 खेळाडू सहभागी होणार आहेत. खेळाडूंसह मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांची संख्या 576 असणार आहे. तसंच स्पर्धेकरता 276 पंचांची नियुक्ती विद्यापीठामार्फत करण्यात आले. या महोत्सवाचं उद्घाटन 4 डिसेंबर रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांचं बक्षीस वितरण 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर होणार आहे. शहराच्या क्रीडा परिषदेमध्ये या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव आपल्या विद्यापीठामध्ये होत आहेत. त्यामुळं या वेगवेगळे 8 प्रकार इथे खेळले जाणार आहेत. 4 डिसेंबर टू 8 डिसेंबर या दरम्यानच्या कालावधीमध्ये एकंदरीत 3307 खेळाडू, 576 व्यवस्थापक, 276 पंच असे सगळे या ठिकाणी इन्व्हॉल्व होणार आहेत. आणि टोटल जे आहे 4929 एवढं संख्या सगळी या ठिकाणी आपल्या पाहुण्यांची येणार आहे. त्यांचं सगळं नियोजन आपण पुढचे 5 दिवस करणार आहोत. त्यासाठी माझी टीम एकदम अलर्ट मोडमध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर महामहिम राज्यपाल यांच्या वतीनं जे काही नवीन भारत पोर्टल तयार केलेलं आहे का खेळाडूंना व खेळांना एक वेगळ्या प्रकारची पब्लिसिटी देऊन, नुसती पब्लिसिटी देऊन नाही तर समाजापर्यंत हे पोहोचवण्यासाठी आणि समाजाचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. हा एक नवीन उपक्रम या निमित्ताने केलेला आहे. सर, याचं उद्घाटन 4 तारखेला आदरणीय या राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री व आत्ताचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये उद्या 4 वाजता या ठिकाणी याचं उद्घाटन होणार आहे. क्रीडा महोत्सवामध्ये खर्चाचं नियोजन महामहिम राज्यपाल यांच्या कार्यालयाकडनं आम्हाला काही गाईडलाईन्स आलेल्या असतात. या खर्चासाठी त्यांची एक समिती असते आणि त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली कुठल्या हेडला किती खर्च करायचं ह्याचं सगळं ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन चालू आहे. आपल्या विद्यापीठाचे 160 खेळाडू या ठिकाणी पार्टिसिपेट होणार आहेत या 8 क्रीडा प्रकारामध्ये. त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था काय, त्यांची भोजनाची व्यवस्था काय, या सगळ्यांचं आपण केटरिंग, नाश्तापासून तर रात्री डिनर पर्यंत ह्यांना सगळ्यांची व्यवस्था विद्यापीठामध्ये केलेली आहे. त्यांना हॉस्टेल, वेगवेगळी हॉस्टेल आपण आदरणीय बाबाजी जे काय आपले आहेत गुरुद्वाराचे मुख्य बाबा बलविंदर सिंग यांनी आपल्याला काही त्यांची गुरुद्वाराची जी काही राहण्याची जागा आहे त्या उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर विद्यापीठातील सर्व वसतिगृह, अजून काही आपण बाहेरचं घेऊन या ठिकाणी ह्या सगळी 4000 किंवा 5000 जे काही आपल्याकडे लोक आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था अतिशय व्यवस्थितपणे आणि माझे सगळे प्राध्यापक या ठिकाणी करत आहेत. मुलींच्या सुरक्षेसंदर्भात काय, मुलींच्या सुरक्षेसंदर्भामध्ये सगळ्या मुली आम्ही विद्यापीठाच्या हॉस्टेलला ठेवलेल्या आहेत. त्याला सगळे कंपाऊंड आहेत, त्याला सिक्युरिटी लावलेली आहे, तिथे वॉर्डन ठेवलेले आहेत. त्यांचं गरम पाण्यापासून तर सगळ्या सुविधापर्यंत त्याची आपण काळजी घेत आहोत
आणि PVC असतील, आमचे प्रकुलगुरू असतील, रजिस्ट्रार असतील, संविधानिक अधिकारी असतील, आमचे व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य असतील, हे सगळे याच्यामध्ये प्राध्यापक, व्हॉलेंटियर्स हे सगळे याच्यामध्ये नियोजनामध्ये सहभागी आहे. क्रीडा महोत्सवासंदर्भानं काय आवाहन कराल? क्रीडा महोत्सवासंदर्भानं मी एवढं आवाहन करेल का या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त नांदेडकरांनी किंवा इतरांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांचे खेळ पाहावेत, या ठिकाणच्या सुविधा पाहाव्यात आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी भारत पोर्टलवरनं ऑनलाईन पाहावं. ऑनलाईन सगळे हे क्रीडा प्रकार आम्ही दाखवणार आहोत आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं आणि याच्यामधनं व्हॅल्यू एज्युकेशनचे सुद्धा आम्ही धडे देणार आहोत. हेही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत, हा एक संदेश आहे. आणि स्वयंसिद्ध हे जे पोर्टल आहेत, मुली सक्षम झाल्या पाहिजेत आणि सक्षम झाल्या तर एक वेगळ्या प्रकारची पिढी निर्माण होईल, त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो. कल्याण ग्रामीणमधील उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केल्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का बसलाय. डोंबिवलीतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश केलाय. KDMC भाजपा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब, दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आलाय. भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाहून आणि डोंबिवलीचे आणि आमच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाकडे पाहून अनेक लोकांना इच्छा होते की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं. आणि आज डोंबिवलीतील एक कुशल नेतृत्व आणि देसलेपाडा या भागामध्ये मोठं काम करणारे विकास देसले आज यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीत केलेला. मी त्यांचा भारतीय जनता पार्टी परिवारात खूप खूप स्वागत करतो. आणि हे तर आता सुरुवात आहे, आता इलेक्शन अजून लागायचे आहे, अजून भरपूर प्रवेश भारतीय जनता पार्टीत होणार आहेत, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. धक्का वगैरे काही नाही. तुम्ही पाहिलं असेल अंबरनाथली आमच्या कार्यकर्त्या रोजलिन फर्नांडिस यांचाही काही दिवसापूर्वी प्रवेश शिवसेनेत झाला. त्याचप्रमाणे आमच्या विकास देसले यांचाही प्रवेश भाजपमध्ये झाला. म्हणजे तसं काय धक्का वगैरे काय नाही. आमचं खेळीमेळीचं वातावरण आहे. ज्यांना ज्या पक्षात आवडते ते त्या पक्षात येत आहेत. पण महायुतीच्या बाहेर जात नाही. सगळे लोक सगळेजण महायुतीमध्येच आहेत. फक्त चिन्ह बदलत आहे. ज्यांना धनुष्यबाण आवडतं आहे ते तिकडे रोजलिन फर्नांडिस धनुष्यबाणामध्ये गेल्या आणि ज्यांना कमळ आवडतं ते विकास देसले भाजपात आले. त्याच्यामुळे काही धक्का वगैरे काय नाही. आमची महायुती आहे, महायुतीचंच काम करणार. आपल्या सर्वांना आता कल्पना आहे की या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली असेल की या अगोदर झालेल्या नगर परिषदेच्या जे निवडणुका चालू आहेत की आता त्याच्यातली बदलापूरची झाली, अंबरनाथची काही कारणाने स्थगित झाली. परंतु कल्याण डोंबिवली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांमधले कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे त्यांचं भविष्य त्यांना ज्या पक्षामध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं अशा पक्षाकडे त्यांचा ओढा वाटतो. आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची मते सामाजिक असो किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे राजकीय कार्यकर्ते असो, अशा सर्वांना जर त्यांचं भविष्य भाजपमध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं तर त्यापैकीच विकास देसले हे एक अत्यंत गुणवान आणि समाजहिताचं काम करणारे असे एक कार्यकर्ते आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू होतं. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून या आंदोलनाचं स्वरूप मोठं होत होतं. या आंदोलनादरम्यान माजलगाव, तेलगाव, धारूर या संपूर्ण भागातील ऊसतोडी, ऊस वाहतूक आणि 3 कारखान्यांसह 3 गुळाचे मोठे आणि अनेक छोटे युनिट बंद पडले होते. नगर परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडताच कारखानदारांसह आंदोलकांची मंगळवारी एक व्यापक बैठक झाली. या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी मागणी केलेला भाव 3000 रुपये आणि कारखाना देत असलेला भाव 2200 रुपये यामध्ये मोठी तफावत होती. यामध्ये मधला मार्ग काढत 2775 रुपये प्रतिटन भाव कारखान्यानं देण्यास तयारी दर्शवली. यानंतर आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतलंय. बैठकीमध्ये असा निर्णय झाला की गेले 7-8 दिवसापासून जे काय आंदोलन होतं आणि आंदोलनामध्ये शेतकऱ्यासहित कारखानदार असेल, मजूर असेल, ऊसतोड कामगारापासून सर्व घटक या ठिकाणी अडचणीत आले होते. शेतकऱ्याला रास्त भाव भेटला पाहिजे माझी भूमिका गेल्या कारखाना उभा केला तेव्हापासूनची आहे आणि
काही नसताना कारखान्याने या जिल्ह्यात, तुम्ही जर पाठीमागचा विचार केला तर या जिल्ह्यात पहिल्यापासून काही नसताना जास्तीचा भाव छत्रपतींना दिलेला आहे. कोजन नाही, आमच्याकडं बाय प्रोडक्शन काय नाही, हे पण सर्व संघटनेच्या सर्व नेते मान्य करतात. पण शेवटला मला त्यांनी मान ठेवा म्हणून मला या ठिकाणी 2750 रुपये भाव छत्रपती द्या, 25 रुपये त्यांनी कमी केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझी एवढीच विनंती राहील की सगळ्या गोष्टीचा विचार करून एकाच पंक्तीला जर सगळ्याला जर बसवलं तर त्या ठिकाणी छत्रपती कोजन डिस्टिलरी नसल्यामुळं टिकणं स्पर्धेत थोडंसं पुढच्या भविष्याच्या काळात अडचणीचं होणार आहे, एवढं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. बीड जिल्हा आणि काही प्रमाणात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत झेंडे, पक्ष, पार्ट्या सगळं बाजूला ठेवत जबरदस्त एल्गार पुकारला. 7 दिवस ऊसतोड्या बंद केल्या आणि प्रचंड आंदोलन उभं केलं. त्याचा परिणाम म्हणून आज शेवटी कारखानदाराला निवडणूक संपताच आंदोलकांबरोबर चर्चा करावी लागली. सुरुवातीला कारखानदार केवळ 2400 रुपये प्रतिटन भाव द्यायला तयार होते आणि पहिली उचल केवळ 2200 रुपये मिळेल अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेजेस फिरून एक वातावरण निर्मिती करण्याचा ते प्रयत्न करत होते. मात्र ह्या सगळ्या संघटना एकत्र आल्या. सगळे वेगवेगळे राजकीय किसान सभेसारखे, शेतकरी संघटनांसारखे नेते तरुण मुलांच्या मागे उभे राहिले आणि तरुण मुलांनी नेतृत्व करत हे आंदोलन पुढे नेल्याचा परिणाम म्हणून आज जबरदस्त ताकदीनं हे आंदोलन पुढे गेलं आणि कारखानदारांनी आज तब्बल बरीच वाढ करून 2775 रुपये ही पहिली उचल देण्याचं मान्य केलेलं आहे. आंदोलनाचा हा मोठा विजय आहे. बजरंग सोनवणे यांचा जो कारखाना आहे त्यांनी 2800 रुपये पहिली उचल देण्याचं मान्य केलं आहे आणि 3000 रुपयापेक्षा जास्त भाव देऊ असं त्यांनी मान्य केलेलं आहे. उर्वरित जे कारखानदार आहेत त्यांनी सुद्धा ही 2775 पहिली उचल आहे, त्याच्यामध्ये अंतिमतः जे रेव्हेन्यू शेअरिंग होईल त्याच्यानुसार जे पैसे उरतील ते अंतिम पेमेंट म्हणून देण्याचं मान्य केलेलं आहे. मला वाटतं हा शेतकरी आंदोलनाचा, विशेषतः तरुण मुलांनी जे आंदोलन पुकारलं, या तरुण मुलांचा विजय आहे. सर्व शेतकरी संघटना आम्ही त्यांच्या मागे उभं राहिलो. परभणी जिल्ह्यातील आंदोलन मात्र सुरू राहणार आहे. त्या ठिकाणी अद्यापही अमित देशमुख यांच्या कारखान्याने बोलणी सुरू केलेली नाही. ते आंदोलन सुरू राहील. काही गुऱ्हाळं या सगळ्या भागामध्ये आहे, त्यांच्याबद्दलची चर्चा होऊ शकलेली नाही. परंतु शेतकऱ्यांना आम्हाला आव्हान करायचं आहे की जो जादा भाव देईल त्याच कारखान्याला ऊस द्यावा. या फॉर्म्युल्याप्रमाणे तर ते जर वागले तर गुऱ्हाळांच्या मालकांना सुद्धा याच फॉर्म्युल्याप्रमाणे भूमिका घ्यावी लागेल. 2200 पासून वाढ करत 2775 पर्यंत मजल मारून जो प्रचंड मोठा फरक या आंदोलनाने गाठलेला आहे, ही महाराष्ट्रातील पहिली घटना आहे, अभूतपूर्व घटना आहे. त्यामुळे मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांचं आणि आंदोलकांचं मी अभिनंदन करतो. चोपडा नगर परिषदेच्या 15 प्रभागातील 74 केंद्रावरील मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन नगर परिषदेच्या जुन्या बिल्डिंगमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार नगर परिषदेच्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असल्यानं प्रशासनाला आता 20 डिसेंबरपर्यंत ईव्हीएम मशीन सांभाळावं लागणार आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण बिल्डिंगला बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहेत. पोलीस कर्मचारी, अधिकारी तसंच विविध विभागाचे अधिकारी यांची प्रत्येक 8 तासांची ड्युटी लावण्यात आली. या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा उमेदवार यांना स्ट्रॉंग रूम पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण स्ट्रॉंग रूम बिल्डिंगच्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आलाय. स्ट्रॉंग रूमची सुरक्षा चोपड्याचे तहसीलदार यांच्या निरीक्षणाखाली असल्याचं सहाय्यक निवडणूक अधिकारी रामनिवास झवर यांनी सांगितलंय. स्ट्रॉंग रूममध्ये आपल्याकडे सर्व मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तिथे CCTVची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाहेरचं जे प्रिमायसेस आहे स्ट्रॉंग रूमच्या बाहेरचं ते पूर्णपणे CCTVने सुरक्षित आहे. त्याचबरोबर तिथं दुहेरी अशी बॅरिकेटिंग असणार आहे. पोलीस यंत्रणा सोबत आहे आणि या ठिकाणची जी तिथं एक प्रशासनातला एक अधिकारी तिथं सातत्यानं ह्याच्यावर राहणार आहे, निगराणीवर राहणार आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा अधिकारी देखील त्या ठिकाणी राहणार आहे, PSI दर्जाचा. आणि हे सर्व तहसीलदार चोपडा यांच्या नियंत्रणाखाली राहणार आहे.
सर हे जे राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी किंवा उमेदवार हे जर त्यांना काही संशय असेल तर त्या या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर येऊ शकतात, राहू शकतात. हो, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपण त्यांच्यासाठी प्रतिनिधी किंवा उमेदवार स्वतः येऊन पाहणी करू शकतील, दिवसभर थांबू शकतील, अशा पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे. त्यांना तिथे सातत्याने निगराणी करायची आहे, ते पाहू शकतात. पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर हे जे स्ट्रॉंग रूम आहे या ठिकाणी जे अधिकारी यांची ड्युटी कशी लावण्यात आली? स्ट्रॉंग रूममध्ये जे शहरातील इतर सर्व ऑफिसेसचे अधिकारी तसंच नगर परिषद अधिकारी यांच्या 8-8 तासाच्या याप्रमाणे ड्युटीज लावण्यात आलेल्या आहेत आणि या ड्युटीज पूर्णपणे 20 तारखेपर्यंत आहेत.